काय तुरीची डाळ खाल्ल्याने, वरण खाल्ल्याने ॲसिडिटी होते? कारण नक्की ऐका. ॲक्चुअली तुरीच्या डाळीमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट जास्ती प्रमाणात असतात. म्हणून काही लोकांना ते डायजेशनला इश्यूज देतात आणि म्हणून त्यांना गॅस, ब्लोटिंग किंवा मग ॲसिडिटी असं फील होते. हे झालं एक नंबरचं कारण. दुसरं आहे यामध्ये नॅचरल कंपोनंट्स असतात. तुरीच्या डाळीमध्ये फायटेट्स अँड सॅपोनिन्स नावाचे घटक असतात, ज्याच्यामुळे जे इंटर्नल लाइनिंग आहे आपल्या स्टमकचं ते इरिटेट होतं आणि तिथे आपल्याला डिस्कम्फर्ट होतं. मीनवाईल आपण म्हणतो की ॲसिडिटी झाली. तिसरं म्हणजे आपल्याला माहिती आहे, की यामध्ये प्रोटीनचा हा खूप छान सोर्स आहे आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतो. पण काय जर ते का प्रोटीन तुम्हाला डायजेस्ट व्यवस्थित नाही झालं, तर तुमच्या पोटामध्ये येऊन ते अन्न जे आहे ते फर्मेंट होतं आणि इनडायरेक्टली तुम्हाला म्हणतात ना, एक ढेकर येणं किंवा मग जळजळ होणं किंवा ॲसिडिटी किंवा गॅस हे तुम्हाला ऑब्झर्व्ह होणार. आता ऐका, की ही ॲसिडिटी, गॅस, ब्लोटिंग याला आपण अव्हॉइड कसं करू शकतो, राइट? कारण प्रॉब्लेम्स तर होतात, म्हणून खाणं सोडायचं का नाही? आपलं हे ट्रेडिशन आहे आणि याला नक्की एन्जॉय करायला पाहिजे, राइट? सो फर्स्ट आहे तुमची कुकिंग मेथड कुठली आहे? ट्रेडिशनली तुम्ही त्याला कुक करताय की नाही? व्यवस्थित डाळ शिजली जातीये की नाही? आणि मोस्टली ट्राय करा, की पॉलिश डाळ नका घ्या. आणि तिसरं म्हणजे आपण आपल्या ट्रेडिशनमध्ये शिकलोत, की कढीपत्ता झाला, हिंग झाला, अद्रक झालं, या सगळ्या गोष्टी आपल्याला डायजेशनमध्ये मदत करतात आणि आपण त्याच्या फोडण्या पण देतो. पण आजकाल घाईमुळे आपण त्या कदाचित विसरलो. तर ह्या सगळे हिंग वगैरे तुम्ही घालून ते वरण बनवू शकता सो दॅट की तुमच्या डायजेशनला प्रॉपरली ते सपोर्ट करतील आणि हा जो इश्यू आहे ओव्हरऑल, की तुरीची डाळ म्हटलं की ॲसिडिटी हा कमी होणार. कारण की तुरीची डाळ खाणं हे महत्त्वाचं तेवढंच आहे, जेवढं तुम्ही बाकी अन्न समजता. कारण त्यामध्ये प्रोटीन मिळतंय, कार्बोहायड्रेट मिळतायत, फायबर मिळतंय आणि म्हणून ते आपल्या मुख्य अन्नाचा एक भाग आहे. सो ऑल्वेज रिमेंबर ट्रेडिशनला चिकटून राहा. नेहमीच मी म्हणते आणि तुम्ही हेल्दी राहू शकता. थँक सो मच. टेक केअर.